नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, धमकाविणाऱ्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल। पतीसोबत पटत नसल्यामुळे माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने व धमकविल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दीपाली जाधव, वय वर्ष 29, राहणार अण्णाभाऊ साठे, वसाहत सिंहगड रोड असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे। तर याबाबत तिचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले, वय वर्ष 23, राहणार शाहूनगर, श्रीपूर तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून तुषारदादा कांबळे, राहणार बाबडा, तालुका इंदापूर व प्रवीण रामचंद्र चोपडे, राहणार आकुर्डी, खंडोबामाळ मंदिरासमोर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। हा प्रकार अण्णाभाऊ साठे वसाहतीत 26 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला होता। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीपाली जाधव ही फिर्यादी यांची बहीण आहे। दीपाली जाधव हिचा विवाह झाला होता। पतीशी पटत नसल्याने ती गेल्या 6 ते 7 वर्षापासून आईकडे अण्णाभाऊ साठे वसाहतीत राहत होती। या दरम्यान तिचे तुषार कांबळे याच्याशी संबंध जुळले। तिने तुषार कांबळे याच्याशी लग्नाचा आग्रह केला, पण त्याने तिला नकार दिला। तसेच प्रवीण चोपडे याने तिला आदल्या दिवशी फोन करून धमकावले होते। त्यामुळे नैराश्यातून दीपाली जाधव हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे तपास करीत आहेत। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक